भाजपचं वर्चस्व होतं. मात्र पहिल्यांदाच कुठंतरी पंडित परिवार देखील बीडमध्ये डोकावतोय आणि त्या नगरपालिका निवडणुकीमध्ये त्यांचा हस्तक्षेप असेल किंवा अजित पवार राष्ट्रवादीच्या माध्यमातून पूर्ण ताकदीनं उतरणं असेल. आज शिवाजीदादा पंडितांनी एका कार्यालयाचं उद्घाटन देखील केलं. कोण येतंय कोण जातंय इकडं आम्ही लक्ष देत नाही. लोकशाहीमध्ये प्रत्येकाला उभा राहायचा मतं मागायचा अधिकार आहे. कोण गप्पा मारून जाणार आहे कोण काम करणार आहे हे लोकांना चांगल्या प्रकारे माहिती आहे. त्यामुळं निश्चितच 2 तारखेला या बाबतीत निर्णय जागरूक मतदार घेतील असा विश्वास आहे. त्याला जोडून दुसरा विषय की पंडित बीडमध्ये येत आहेत त्याच पार्श्वभूमीवर तुम्ही देखील गेवराईमध्ये जाऊन भाजपचे जे नगराध्यक्षपदाचे उमेदवार आहेत त्यांची भेट घेतली आणि राजकीय चर्चा देखील झाली. थेट जरी सहभाग घेतला नसला तरी तुम्ही गेवराईत दौरा केला. एक काय चित्र असेल गेवराईचं? नाही, चित्र सगळीकडं स्पर्धा आहे. निवडणुकीमध्ये नगर परिषदेमध्ये स्पर्धा अधिक असते. अनेक पक्ष आहेत, अनेक नवीन पक्ष उदयाला आलेले आहेत. दांडा आणि झेंडा कुठं लागले ते कुणाच्याच लक्षात राहत नाही कोण कुठं गेलं काय राहिलं. तरी पण मला वाटतं त्या ठिकाणी पण स्पर्धा आहे आणि बदामराव पंडित बाळराजे यांनी चांगलं आव्हान त्या ठिकाणी उभं केलेलं आहे. निश्चित गेवराई आत्तापर्यंत गेवराईकरांना साथ दिलेली आहे त्यांना, यावेळेस बरोबर राहतील त्यांच्या. मुंडे आणि क्षीरसागरांची आमची छुपी होती आणि पहिल्यापासून आम्ही एकाच घरात सत्ता होती परंतु बीडचा विकास झाला नाही असा आरोप देखील त्यांनी केला. हातच्या काकण्याला आरसाची गरज लागत नाही. आरसा असतो त्यामुळं कुणी काय केलं हे मतदाराला माहिती आणि मतदार निश्चित सांगतील मताच्या माध्यमातून. त्याच्यावर विवेचन करण्याच्या ऐवजी किंवा मी काही भाष्य करावं असं मला वाटतं. मात्र अण्णा तुम्ही जर बघितलं तर आता योगेश भाईसोबत भाजपचा पण त्या पक्षात असा नाही. प्रश्न पडतो. नाही, मी आणखी एकदा स्पष्ट करतो की मी उमेदवाराचं नगराध्यक्ष उमेदवार चांगले आहेत, डॉक्टर आहेत, सक्षम उमेदवार त्या ठिकाणी पाहिजेत, सेवाभावी वृत्तीनं काम करणारी लोकं पाहिजेत, टीम पण चांगली आहे आणि त्या व्यापक भूमिकेतनं त्यांना पूर्ण समर्थन द्यायचं मी ठरवलेलं आहे आणि त्यातली भूमिका घेतली. मात्र राष्ट्रवादीचे काही उमेदवार आहेत तुम्ही सगळे तुमच्या नेतृत्वाखाली काम करत होते. कसं चित्र हे बघता बीडसाठी हे चित्र कसं आहे? नाही, पिढी वाढायला लागली. आता निवडणुकाच नगरपरिषद होऊन 9 वर्ष झालीत आता आणि वडील नगरसेवक असतील तर आता मुलगा म्हणतो तुम्ही घरी बसा, मला पुढे यायचं, मला उभं राहायचं. पुढची पिढी आहे जनरेशन झेड आता ही पुढं यायला लागलेली आहे राजकारणामध्ये. आणि निश्चित मला वाटतं आता आम्ही इथं जी निवड झालेली आहे उमेदवाराची हे सगळे तरुण उमेदवार आहेत. आता जर पाहाल तुम्ही एज म्हणजे सरासरी पाहाल 40-42च्या आसपासले बहुतांशी उमेदवार आहेत, चांगले उमेदवार आहेत, काम करणारे लोक आहेत, त्या अर्थानं निवड केली. राज्याच्या राजकारणामध्ये एकत्र असलेले महायुतीतील घटक पक्ष हे आमने सामने येऊन लढत आहेत. विशेष म्हणजे लढत नाही तर एकमेकावरती आरोप प्रत्यारोप करतायत आणि एकाच सत्तेमध्ये असताना काही ज्या योजना आहेत त्याचं श्रेय देखील घेतलं जात आहे. विशेष मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री हे एकमेकांच्या विरोधामध्ये टीका टिप्पणी करतात. असं चित्र या अगोदर कधी तुम्ही पाहिलं होतं का? राजकारणामध्ये गेली अनेक वर्ष आपण तुम्ही पण पाहता, मुलाखती घेता, आम्ही पण पाहतो. चित्र पालटत राहतं, बदलत राहतं. प्रत्येकाला आपला पक्ष पुढं न्यायचा, उमेदवाराला मतं मागायचा आणि विस्तार करायचा तो लोकशाहीमध्ये अधिकार आहे. त्या दृष्टीनं स्पर्धा आहे प्रत्येक क्षेत्रामध्ये. या ठिकाणी स्पर्धा जास्त पाहायला आपल्याला भेटते या निवडणुकीच्या निमित्तानं. बीडच्या नगरपरिषदेच्या अनुषंगानं निवडणूक सुरू आहे. त्या निवडणुकीमध्ये जाती धर्माचा मुद्दा काढला जातो आणि विकासाचे मुद्दे हे बाजूला ठेवले जातात असं बहुतांश ठिकाणी ते पाहायला मिळते. तुम्ही अनेक वर्षापासून नगरपालिका निवडणुकीच्या विकासामध्ये खूप मोठं योगदान दिलेलं आहे. नेमकं निवडणुकीकडे कसं पाहताय आणि निवडणुकीचा जो ट्रॅक आहे तो कुठेतरी प्रचाराचा ट्रॅक बदलतो असं वाटतं? नाही, आपण म्हणता ते दुर्दैवानं त्याच्यामध्ये काही प्रमाणामध्ये सत्यता आहे की विकासाच्या प्रश्नावर निवडणुका लढवल्या गेल्या पाहिजेत. बीड शहरात आणि जिल्ह्यात दुर्दैवानं वेगळेच प्रश्न निवडणुकीला चर्चेत येतात, कधी जातीच्या नावाची, कधी धर्माच्या नावानं, आणि त्यामुळे मूळ मुद्दे या लोकशाहीच्या उत्सवामध्ये मागे पडतात. परंतु शहरातला मतदार जाणकार मतदार आहे. निवड करताना निश्चित सगळ्याची पार्श्वभूमी पक्षाची, उमेदवाराची ती पाहून योग्य निवड करतील असा मला विश्वास आहे. कारण शेवटी नगरपरिषद परिस्थिती आर्थिकदृष्ट्या जेमतेम आहे. खूप उत्पन्नाची साधनं मर्यादित आहेत, उत्पन्न कमी आणि खर्च जास्त आहे. आणि ह्या सगळ्या चौकटीमध्ये तो शहरातल्या अनेक योजना पुढे न्यायच्या असतील तर राज्याच्या केंद्राच्या सहकार्याची नितांत गरज आहे.
आणि ती साखळी टेकवण्याकरता निश्चित विश्वास आहे मला की यावेळेस चाणाक्ष मतदार योग्य निर्णय घेतील. अण्णा काही दिवसांपूर्वी असं रात्रीच्या सभेत पंकजाताई म्हणाल्या. त्यामुळे एकंदरीत हे अंडरस्टँडिंगचं जे राजकारण आहे ते आता योगेश भैया हे भाजपमध्ये गेले. त्यामुळं कुठंतरी मुंडेंच्या नेतृत्वामध्ये क्षीरसागराची पुढची पिढी राजकीय करिअरच्या दृष्टिकोनातून विचार करत असं वाटतं. नाही, याची चर्चा अनेक वेळा अनेक ठिकाणी या स्वरूपाची मी ऐकलेली आहे. पण वास्तव असं आहे की राजकारणामध्ये कुणी वैरी नाहीत, बांधाला बांध आमचा कुणाचाच नाही आहे. आणि त्यामुळं राजकीय भूमिका वेगळ्या असू शकतात, मतभेद असू शकतात, पण मनभेद कधीच ठेवलेले नाहीत. मागच्या पिढीनं तर ठेवले नाहीत. दुर्दैवानं पुढच्या पिढीमध्ये ते संक्रमण झालेलं आहे की मतभेद असावेत, परंतु मनभेद पण आणि शत्रुत्वाची भावना ही राजकारणामध्ये जोपासली जावी नव्हे, ही महाराष्ट्राची संस्कृती आहे. आणि त्यापासून आम्ही आत्तापर्यंत राहत आलो आणि पुढे त्याच मार्गाने. अण्णा एक काळ होता अण्णाचा आशीर्वाद नाही. जरी अण्णा तनाने तिकडे असले तरी मनाने आमच्यासोबत आहेत असं देखील म्हटलं जातं. हे पण जशा निवडणुका खाली जातात, ग्रामपंचायतपर्यंत, नगर परिषद, याच्यामध्ये इच्छुकाची संख्या खूप असते, अनेक पक्ष असतात. काही काही ठिकाणी असं माझ्याही कानावर आलं, आपण सांगितलं ते मी बघू, लक्ष ठेवू त्यावर काय काय. फोटो पण टाकले त्यांनी विशेष. हे माझ्या लक्षात नाही आलं. पण बीडची जनता किंवा बीडचं आजवरचं जे राजकारण आहे ते सर्व धर्म समभावाचं आहे. तुम्ही देखील त्यामध्ये पुढाकार घेत आलात, परंतु आत्ताची जी निवडणूक आहे ती कुठेतरी धर्माकडे झुकली जाते, जातीचा वापर केला जातोय असं दिसतं. नाही, ज्याला काही भांडवल नाही सांगायचं कामाचं, ते निश्चित याच गोष्टीचा आधार घेतात सगळीकडे. बीडलाच नाही, महाराष्ट्रात, देशात जिथं निवडणुका होतात त्या ठिकाणी खूप सोपं आहे ते आधार घेणं, जातीच्या धर्माच्या मतं मागणं आणि वेळ भागून नेणं. परंतु शेवटी विकास आणि लोकांची सेवा हे अतिशय महत्त्वाची हे लोकशाहीतली मापदंड आहेत. आणि ही पूर्ण करण्याकरता जे समर्थ असतील त्यांच्या मागच लोक उभं राहतात असा मला अनुभव आहे. आपल्याला अनेक वर्षापासून मात्र अमरसिंह पंडित असं म्हणाले की त्यांच्यावर टीका झाली की पंडित कुटुंब यावेळेस बीडमध्ये लक्ष देत आहे. मात्र ते असं म्हणाले की पंडित अगोदर आले, क्षीरसागर अगोदर आले, सर्वांना माहीत आहे तुम्ही ज्येष्ठ आहात, नेमके अगोदर कोण आलं? होय, कुंडली बीडकरला माहिती आहे प्रत्येकाची. त्यामुळे त्या कुंडलीवर मी भाष्य करणार नाही. कोण आलं, कोण गेलं, कोण राहिलं, लोक निर्णय घेतील, काम बघून निर्णय घेतील.